मी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांची आरोपी सोबत दारू पार्टी चर्चेमध्ये आलेली आहे। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या संशयितासोबत पार्टी केल्याचा दावा केला जातोय। कारागृहातील 3 अधिकारी व्हिडिओमध्ये दिसत असल्याची ही चर्चा आहे। कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाबाहेरील परिसरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मध्यवर्ती कारागृहात असलेले 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर एका फसवणुकीत असलेल्या एका आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ह्या सगळ्या जे वरिष्ठ 3 अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची चौकशीचा अहवाल जो आहे तो वरिष्ठांना पाठवण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर या व्हिडिओचा व्हायरल झाल्यानंतर ही सगळी जी बातमी आहे ती समोर आलेली होती। प्रसारमाध्यमात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि यानंतर या सगळ्या जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यासाठी हा अहवाल जो आहे तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे। या अहवालात या प्रिमायसेसमध्ये ज्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या प्रिमायसेसमध्येच हा सगळा प्रकार घडलेला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो लक्षात आल्यानंतर आता हा सगळा जो प्रकार आहे हा एका अहवाल करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे हे 3 अधिकारी जे आहेत ते ह्याच कारागृहामध्ये वरिष्ठ पदावरती असल्याचं समोर येते। हा व्हिडिओ नेमकी कधीचा आहे याबाबत अशी कुठलीही माहिती मिळाली नसली, मात्र या सगळ्या प्रकरणाचा जो अहवाल आहे तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचं जेलरकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहामध्ये अशा प्रकारची जर घटना घडत असेल, या अशा पद्धतीचं जर कोणी मध्यप्राशन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींबरोबर करत असेल तर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर हा सगळा अहवाल जो आहे तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी24 तास। बिचाऱ्यांना, आरोपीला घेऊन जाणाऱ्यांना पगार कमी पडतोय आणि शौक वाढले आहेत, त्यामुळे त्या आरोपीकडून शौक पूर्ण करून घेत असतील। महाराष्ट्रामध्ये सध्या आरोपीला पाठीशी घालून आरोपीला प्रोटेक्शन देऊन हा धंदा जोरात चालला आहे। आपले शौक, पाणी, पैसा उकळणं महाराष्ट्रात राहिलं काय? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंच नाही, काय द्यायचं हाच राज्य राहिलेला आहे, हेच राज्य राहिलं।